नात्याबाहेरचं नातं, थंडीचा हळवा झंकार सर्वांगाला वेढून टाकणारा, रान पानाफुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा, नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याला मंद लहरींवर खेळवणारा, आकाश स्वच्छ, पुनवेच्या रेखी छटांनी तर रात्रीचं अंतरंगच उजळून निघालेलं, जिकडं तिकडं लख्ख झगमगाट पसरलेला, रात्र काहीशी सामसूम पण मन वेल्हाळ. रात्र जसजशी आगीकूच करू लागली तशी थंडीची लाटही वाढलेली. सारी थरथरती लाट मफलर, कानटोपी आणि स्वेटरमध्ये बंदिस्त झालेली. अशा कडाडत्या थंडीतही गावगल्लीची वाट सरळ गावाबाहेर घेऊन गेलेली. तिथं 4-6 जणांचा घोळका, शेकोटी पेटून असलेला, शेकोटीभोवती मक्याच्या कणसांचा भुसा पडलेला. 4-2 गावकरीही त्याच्या बाजूला आपल्या अस्तित्वाची चाहूल देत असलेल्या. शुभ्र चांदण्याच्या प्रकाशकिरणांचा त्यांच्या चाललेल्या भेंड्यांचा रंग चढलेला. माझाही त्यांच्यातील सहभाग आनंदाची वृद्धी करणारा. शेकोटीपासून 10-15 पावलांच्या अंतरावर असलेलं एक कडुलिंबाचं झाड चांदण्याच्या लख्ख प्रकाशात अधिक प्रसन्न दिसत होतं. वाऱ्याच्या झोतात लहरारी त्याची डहाळी मन आकर्षित करणारी, सारं भावस्पंदन झंकार उठवणारं. अशा चित्तवेधक झाडाच्या बुंद्याशी नजर वळताच आश्चर्याचा धक्का बसून गेलेला. कसली वळवळ म्हणावी, कोण असावं? नकळत माझी पावलं बुंद्याच्या दिशेने वळली. सोबतीला मित्रही. सर्वांनाच उत्सुकता लागलेली. काय असावं बरं तिथे एवढा कडक थंडीत? पाहतो तर काय, एक लहानशा कुत्र्याचं पिल्लू, अंगाचं गाठोडं करून पडलेलं, समोरच्या दोन्ही पायांना मान खुपसलेली. हुडहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आम्हाला सुन्न करून गेला. थंडीच्या ओलसरपणाचा त्याच्या केसांवर जणू कुणी पाणीच शिंपडले की काय असं भास झालेला. इवलेशा जीवाला तशी थंडी असह्यच. रात्रीच्या 10-10:30च्या सुमार. गाव तसं शांतच. अशा शांत वातावरणातल्या त्या इवलेशा पिल्लाची तीक्ष्ण नजर आमच्यावर खिळली. काय शोधत असावं ते पिल्लाऊ आमच्यात? आधार तर मागत नसावं? अगदी आधारच. म्हणूनच तर त्याच्या नखशिखांत न्याहाळण्यानं चाललेलं. आमच्याकडे वळलेली त्याची दृष्टी त्याच्या सगळ्या वेदनांना डोहात टाकणारी. अधूनमधून त्याचं चाललेलं कणणं विराम शांततेचा भंग करणारं. त्याच्याविषयी सगळ्यांच्या मनात कणव निर्माण झाली. त्याने उठवण्याचा प्रयत्न केला पण पाय बधीर झालेले. त्या पिल्लाची धडपड पाहून माझी पावलं नकळत त्याच्या दिशेने खेचली गेली. मला येताच पाहून त्याला एकदम हायसं वाटलं. आधार देण्यासाठी कुणीतरी धावून आल्याचं त्याला जाणीव झाली. पाय उचलून त्यानं माझ्या स्वागत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. माझ्या हाताचा त्याला स्पर्श होताच त्याच्या डोळ्यात लख्ख प्रकाश जाणवला. त्याला अतिशय सुखावल्यासारखं वाटलं का कशी, पण त्याच्याविषयी माझ्या मनात स्नेहभावना उमलली. त्याचं अंग थरथरू लागलं. त्याची हुडहुडी रोखण्यासाठी मी माझ्या गाळ्यातल्या मलफर त्याच्या अंगावर टाकला. मलफरीमुळे काहीशी ऊब मिळाल्यानंतर त्याचा चेहरा अधिकच खुलला. हुडहुडी थांबली. लहानशा गोंडस पिल्लाला हवा असलेला आधार मिळाला. त्याला अतिशय खुशी झाल्याचं जाणवलं. त्याच्या चोरट्या नजरेनं त्यानं आम्हाला पुन्हा निवडलं. मलाही त्याच्याविषयी आपुलकी निर्माण झाली. त्याला कायमचा आधार मिळावा म्हणून मी त्याला थेट माझ्या घरी घेऊन आलो. घरात माझा प्रवेश होताच घरातली मंडळी एकदम बावरली. टाक ते पिल्लू खाली, टाक म्हणतोय ना. बाबांनी चांगलंच फटकारलं, पण मनात त्या पिल्लाविषयी रोखरोख. आपण पिल्लाला सोडून दिलं तर त्यानं कुठं जावं? कोण देईल त्याला आधार? कोण लळा लावेल? असं कितीतरी प्रश्न मनात घरट्या घालू गेलं. पण त्याला असं अर्ध्यावर सोडून देणं अशक्य. पुन्हा बाबांच्या मुख्य शब्दांचा मार नीटपणे सोसला. पिल्लू दिसायला कापसासारखं, तेजस्वी डोळे, मऊ कान, लांबट नाक, त्याला पाहताच प्रेम जडावं इतका आकर्षक. त्याला हवा असलेला माझा आधार अगदी पक्का. म्हणून रात्र त्याला अंथरुणाशी झोपवलो. माझ्या अंगावरचे ब्लँकेटही उभेमुळे त्याला थंडीपासून संरक्षण मिळालं. एक मित्र मिळाल्याचं समाधान त्याच्या आणि माझ्या चेहऱ्यावरही झळकू लागलं. ध्यानीमानी नसताना जोडून आलेलं नातं अगदी सुखावून गेलं. त्याला आता प्रेमाची ऊब मिळाली. त्यामुळं त्याचं कणणंही थांबलं. शांत झोपही लागली. चिंबवलेल्या स्वप्नांच्या फुलोरा दोघांच्याही स्वप्नात बहरून आला. सकाळच्या प्रसन्न होदळ्या किरणांना साक्ष ठेवून त्याचं नामकरण सोहळा क्षणात आटोपला गेला. त्याच्या दांडक्या शरीराला अनुसरून असं त्याचं नाव डांग्या ठेवलं. मित्रमंडळींनाही त्याचं नाव आवडलं. आता तोही सगळ्यांचा खास मित्रच बनला. प्रत्येकाला त्याचा लळा लागला. त्याची दुडूदुडू चाल भावणारीच, त्याचे तेजस्वी डोळे अगदी बोलकी, त्याच्या मनातील गोष्टीला जणू उजाळा देणारे, अंगावर पडणारी त्याची झेप उत्साह द्विगुणित करणारी. डांग्या लहानाचा मोठा होऊ लागला.
वाढत्या वयासोबत त्याचा चेहरा अधिक प्रसन्न, शरीरयष्टी अधिक दणकट, त्याचं तर्णबाण शिरे येणाऱ्या जाणाऱ्याच्या नजरेत भुरळ घालणार. दोन्ही डोळ्याच्या खाली असलेले पिवळसर पट्टे आणि मागच्या पायांच्या बोटांवर असलेले लाल सोनेरी पट्टे सगळ्यांचंच लक्ष आकर्षित करणारे. डांग्याचं ओट्यावर पाय पसरून बसणं, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या डोळ्यांना मोहून टाकणारं दूरवरून आलेली मित्रमंडळी, शीळ तर त्याची जणू पाठच झालेली. शेळीच्या रोखानं त्याचं दुडदुडणं लक्ष वेधं. साऱ्या गावाला भुरळ घातलेली त्याचं सोज्वळ रूप पाहून आईबाबांनासुद्धा त्याचा नकळत लळा लागून गेला. डांग्यालाही त्यांच्याविषयी खूप जिव्हाळा. त्यानं जणू त्यांच्या थेट हृदयात प्रवेश केला. त्याच्या नावाची कीर्ती सर्वदूर पसरली. प्रत्येकाच्या डोळ्यात त्याचं रूप नटलं. डांग्या अतिशय प्रामाणिक. घरादारात, शेतातसुद्धा त्याच्या प्रामाणिकपणा जाणवलेला. शेतीतील त्याची रखवालदारी अट्टलच चोरीची दातखिळी बसवणारी. डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीनं भल्याभल्यांची बोबडी वळायची. पक्क्या हिमतीचा राखणे मिळाला म्हणून त्याच्या नावानं मनात घर केलेलं, जे कधीही विसरता येणार नाही. रात्रीची त्याची राखणदारी, उभारणारे डोळे तेवत ठेवणारी, त्याची भारदस्त छाती पाहून झाडावरच्या माकडांची अक्षरशः घाबरगुंडी उडायची. डांग्याचं नुसतं झाडाखाली बसून राहणंही माकडांच्या काळजात धस्स करणारं. एवढंच नव्हे तर त्याच्या भीतीनं खारुताईसुद्धा पळायची. डांग्या असेपर्यंत त्याला उपवास. इतर प्राण्यांनासुद्धा भीती वाटायची. असंच त्याचं शरीर अगडबंब. कोण कशासाठी शेतात आलंय याचा अंदाज समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातून त्याला सहज आलेला असायचा. त्याची हुशारी, चपळता अगदी वाखाणण्याजोगी. एखाद्या वेळी माझ्या अनुपस्थितीत कोणालाही न कळणारी एवढी छाप डांग्यांना पडलेली. विश्वस्त म्हणावं त्याला. त्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वानं थेट माझ्या हृदयात शिरकाव केला. एक सच्चा दोस्त मिळाल्याचं समाधान डोळ्यात झळकलेलं. दूरवरून घुमलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली की मागच्या दोन्ही पायावर उभा राहून माझ्या येण्याची चाहूल घ्यायचा. मान उंचावून ओळखीचं रूप निहाळायचा. कानांची उघडझाप करून पुन्हा दुसऱ्याच्या शिळेनं कानोसा घ्यायचा. एखाद्या पाहुण्याच्या स्वागतासाठी जसं आपण पुढे जाऊन स्मितहास्य करतो, तसंच तोही माझ्या स्वागतासाठी दुडदुडत यायचा. अंगावर जीभ घ्यायचा. त्याच्या तोंडानं हात चाटायचा. किती प्रेम एका प्राण्यांकडून. ना नात्याचा ना गोत्याचा. केवळ एक अनवधानानं, वेळप्रसंगानं घडून आलेलं नातं अविस्मयकारक होऊन गेलं.